दुष्काळात सुद्धा इथले टार रोड कॉन्व्हॉयनी गजबजले। माळरानावरच्या वाटांवरून जनावरं जाईनाशी झालीत, पाण्याविना सुकलेल्या झाडांवर पाखरं बसेनाशी झाले। पण शहराकडच्या मोटार गाड्यांनी डांबरावर मात्र जत्रा मांडली आहे। सध्या या रस्त्यांवरून कधी जाणते राजे जात आहेत, कधी युवराज जात आहेत, तर कधी वहिनी साहेब येत आहेत। पांढरवाडीच्या दुष्काळानं सुरकुतलेल्या चेहऱ्यावरच्या कपाळावर आठी पडते जेव्हा 40 गाड्यांचा ताफा झटकन वाढीत शिरतो। फटाके वाजतात, कुठं जय जयकार होतात। हॉर्नच्या दंडनाटानं पाण्याविना आडोशाला पडलेल्या जनावरांची झोप अचानक चाळवली जाते। दुष्काळाचा फेरा आला की नेत्यांच्या फेऱ्या सुरू होतात, हे गावकऱ्यांना एव्हाना पाठ झालेलं असतं। भैरोबाच्या मंदिरासमोरच्या पारावर मग गाव जमवायला सुरुवात होते। कोणी वहिनीसाहेब आल्यात मुंबईतनं, पाणी आणलंय, चारा आणलाय, सगळ्यांना बोलावलं जातं। मुंबईतनं आणलेल्या पाहुण्यांना दुष्काळ कसा असतो हे सांगायला मग सरपंचांना अवताण दिलं जातं। जनावरांचे हाल काय होतात हे दाखवायला एका बाप्याला सांगाडे झालेली जनावरं पाराशी आणून बांधायला सांगितलं जातं। तिथंच मग टेबलं लागतात, खुर्च्या लागतात, गाव त्या भोवती जमा होतं। ते म्हणते लाईट विना प्रादेशिक बंद आहे, म्हणजे पाणी आहे पण पिता येत नाही। भाषणं सुरू होतात आणि मग हळूच खिशातून एक एक मोबाईल बाहेर पडायला लागतो। आता तेच ऐकून कान विटलेत, हाताला काही उद्योग पाहिजे। मुंबईच्या दमट वातावरणाला सरावलेल्या पण इथल्या माळावरच्या उन्हाच्या चटक्याला वैतागलेल्या चेहऱ्यांचे फोटो मग मोबाईलमध्ये काढायचे उद्योग सुरू होतात। आपल्या तालुक्यात पक्ष पातळीवर त्या ठिकाणी पुण्या मुंबईतनं आणलेले चॅनलवाल्यांचे कॅमेरे तर आपलं काम करतातच आहेत। खटाव आणि मान तालुका भैरोबाच्या पारावर एव्हाना सभा सुरू झाली आहे। त्याभोवती BMW, स्कोडा, टोयोटा, टाटाच्या SUVचं कुंपण पडलंय आणि त्या कुंपणापलीकडे प्रत्येक घराच्या उंबरठ्याबाहेर हंड्यांच्या आणि बादल्यांच्या रांगा लागल्यात। उंबरठ्यावर बसलेले बाया बापये वाट पाहतायत की कधी एकदा ही भाषणं संपतायत आणि बादल्या टँकरला जाऊन लावतोय। पहिल्यांदा मग येतो ओल्या चाऱ्याचा टेम्पो, अख्खं गाव त्याच्याकडे धाव घेतं। पोरं सोरं बाया बापये सगळं मिळेल तेवढ्या जागेतून चारा उपसायला लागतात। जोर इतका असतो की वाटतं कधी हाणामारी सुरू होईल। काडीसाठी सगळे हातघाईवर येतात। त्यातल्याच काही मग चाऱ्याच्या काही गाड्या मगाशी मुंबईकडच्यांना दाखवायला आणलेल्या जनावरांसाठी गाडल्या जातात। त्यांना चारा घालून फोटो काढले जातात। अरे असं त्याचं नका धरून त्याला काय पडवताय का काय? ते जर काढले नाही तर वाडीवर जाऊन वहिनींनी काय केलं हे मुंबईला साहेबांना कळणार कसं? चारा संपतो मग पाण्याचे टँकर पुढे यायला लागतात आणि एव्हाना शिस्तीत उभ्या असणाऱ्या हांड्यांची आणि बादल्यांची शिस्त मोडते। प्रत्येक जण पाईपाला हात घालतो आणि हात घाईवर येतो। त्या गदारोळात पाईपातल्या पाण्याची एक धार जमिनीवर लागते आणि ती बापडी बिचारी तापलेली माती इतक्या दिवसांची तहान भागवून जाते। फोटोग्राफर्स कॅमेरा गळ्यात मारून मागच्या बाजूने टँकरवर चढतात। मुंबईकर खालून पोच देतात, गावकऱ्यांना पाणी मिळतं, मुंबईकरांना फोटो मिळतो। काम आता संपलेलं असतं।
गाड्यांचे हॉर्न्स पुन्हा वाजायला लागतात, डोळ्यावर गॉगल चढतात, ताफा वस्ती बाहेर पडायला लागतो आणि एकच एक धूळ सगळीकडे उडते. ती धूळ खाली बसते तेव्हा पार आणि भोवतालचा चौक मोकळा झालेला असतो. गोठ्यातल्या जनावरांपुढे दिवसाचा चारा पडलेला असतो. 2-4 दिवस पुरवता येईल इतकं पाणी गावात जमा झालेलं असतं. आता अजून कोणाच्या तरी दौऱ्याची वाट पाहायची. काही कोणत्या राजकीय पक्षाचा शिक्का थोडीच असतो. पारापासच्या सतरंज्या झाडून घडी करायला घेतल्या जातात. टेबलं आणि खुर्च्या ज्या घरातून आणल्यात त्या घरी पोचवल्या जातात. वहिनीनं दाखवायला आणलेली सापळा झालेली जनावरं परत घरी न्यायला त्यांचा मालक येतो. त्याची बायको आजूबाजूला पडलेली जमिनीवरची काटकीन काटकी गोळा करते. तेवढ्यावर अजून काही दिवस तरी ही जनावरं जगतील असं कदाचित तिचं गणित असावं. गाव आता पुन्हा शांत झालेलं असतं. दुष्काळातला अजून एक शुष्क दिवस संपलेला असतो.